तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातली भाजपनं हरियाणामध्ये एक आश्चर्यकारकरित्या जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय। आतापर्यंतच्या सगळ्या एक्झिट पोल मध्ये हे दिसत होतं की हरियाणामध्ये भाजपचा सुपडा साफ होतोय। सुरुवातीचे जे कल होते तेही तसेच दाखवत होते, पण अचानक ही सगळी परिस्थिती बदलताना पाहायला मिळते। हरियाणामध्ये चुरशीची लढत आता काँग्रेस आणि भाजपमध्ये। भाजपनं आता हरियाणामध्ये जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय। बघा, भाजप 45 जागांवरती सध्या आघाडीवर आहे, काँग्रेस पिछाडीवरती गेलेला आहे। अगदी सुरुवातीला आपण बघितलं तर 70 जागांवरती काँग्रेस आघाडीवर होतं, पण ज्या प्रकारे कमबॅक केलेला आहे भाजपनं, काय नेमकं केलेलं आहे भाजपनं, कशा पद्धतीनं भाजप हे पुढे जाताना दिसतंय। खरं तर जी मतांची विभागणी आहे ती भाजपच्या पथ्यावर पडलेली आहे का? स्थानिक जे पक्ष आहेत त्या पक्षांनी घेतलेली मतं भाजपला महत्त्वाची ठरली का हे बघावं लागेल। जाट जो एरिया आहे, ज्या परिसरामध्ये जाटांचं वर्चस्व आहे, त्या भागात सुद्धा भाजप आता पुढे येताना दिसतंय। याचा अर्थ नेमका काय? जाट वोट बँक जी होती काँग्रेसची, त्या वोट बँकेला धक्का दिलाय का भाजपनं? आणि निश्चितपणे एक अतिशय चुरशीची अशी लढत हरियाणामध्ये सुरुवातीला ज्या प्रकारची मांडणी केली जात होती, ज्या प्रकारे सांगितलं जात होतं, एक्झिट पोल सांगत होता की भाजपचा हरियाणामध्ये सुपडा साफ होतोय, भाजप 2 वेळच्या सत्तेच्या नंतर हॅट्रिक करण्यात चुकतंय। पण आता गेल्या अर्ध्या तासात जी परिस्थिती बदलली आहे, विशेषतः तिसऱ्या राऊंड नंतर संपूर्ण हरियाणामध्ये आता अनेक ठिकाणी जवळपास 45 अशी ठिकाणे 46 वर आकडा गेलाय। बघा, सातत्याने आकडा बदलतोय, असं एखादा चमत्कार हवा अशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती बदललेली आहे। काँग्रेस 38 जागांवर सध्या आघाडीवर आहे, भाजप 45 पेक्षा जास्त 46 जागांवरती भाजप आघाडीवर गेलेला आहे। भाजपचा साठी एक कॉन्फिडन्स त्यांच्या नेत्यांकडून सातत्याने बोलून दाखवला जात होता। आता आपल्या सोबत राजकीय विश्लेषक मिलिंद आवट आहेत, आपल्या सोबत किशोर तिवारी सुद्धा जोडले गेलेले आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते। दोघांचे स्वागत सर। मी सुरुवातीला मिलिंद सरांकडे जातोय। मिलिंद सर, ज्या प्रकारे गेल्या अर्ध्या तासात एकदम 360 डिग्री सगळी परिस्थिती बदललेली दिसतेय, काय नेमकं कारण तुम्हाला असं वाटतंय? खरंच हे अनपेक्षित वाटतंय का? खरं म्हणजे हरियाणा आणि काश्मीर दोन्ही ठिकाणी भाजपाची आताची जी स्थिती आहे ती बऱ्यापैकी अपेक्षित होती। त्याचं कारण असं आहे की हरियाणामध्ये 2014 मध्ये खट्टर सरकार आणि त्याच्यानंतर 2019 नंतर केलेला त्यांनी सोनी सरकार भाजपनं, हा जो बदल आहे तो 2 पातळीवरती केला होता। भाजप तसं आपण म्हणालात तसं साधारणतः जाट जो कृषक समाज आहे, जो साधारणतः 28-30% आसपास आहे, शेड्यूल कास्ट जो आहे तो 18 ते 20% आसपास आहे, आणि मुस्लिम साधारणतः 3-3.25 आहे, ब्राह्मण 7 ते 8% आसपास असणारा समाज आहे। म्हणजे थोडक्यात हरियाणा हे राज्य हे एका अर्थानं कृषक आणि उच्च जातीय अशा जातीचं समीकरण असणारं राज्य आहे। अशा वेळेस हरियाणात पारंपरिक काँग्रेसचा जो वोटर होता तो जाट जो कृषक समाज आहे आणि शेड्यूल कास्ट आणि ब्राह्मण, हा म्हणजे हे तसं हरियाणातलं सत्तेचं फेडरेशन होतं। तर 2014 नंतर भाजपच्या वेगवेगळ्या संघटनेनं एका अर्थानं सोशल इंजिनिअरिंग करून तिथे नॉन जाट मुख्यमंत्री दिले दोन्ही वेळेस, कट्टर असतील किंवा त्याच्यानंतर सोनी असतील। सोनी तर ज्या समाजातून येतात ते साधारणतः 2% आसपास असणारा समाज आहे। तर माझा मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की एका अर्थानं भाजपनं गेली 10 वर्षात जी काँग्रेसची पारंपरिक सत्तेचं फेडरेशन असणारी जी अलायन्स होती ती तोडली आणि त्याला एक पर्यायी सत्तेचं अलायन्स उभा केलं, जे नॉन जाटव असेल, जे एका अर्थानं शेड्यूल कास्टमध्ये त्यांनी अशोक तंवर सारखे नंतरच्या काळात नेते घेतले। तर एका अर्थानं भाजपनं ही खूप मोठ्या प्रमाणात गेली 10 वर्षामध्ये नॉन जाटव मुख्यमंत्री करून, नॉन जाट मुख्यमंत्री करून हरियाणात एका अर्थानं नवीन पायंडा दिला। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की आपण जर देशात सगळीकडेच पाहिलं असेल
तर MSPच्या सर मुद्द्यावर मी तुम्हाला थांबवतोय. आता जी माहिती मिळते त्यानुसार भाजपचा आकडा सातत्याने वाढताना पाहायला मिळतोय. भाजप 46 वर होता, आता पुन्हा तो आकडा सातत्याने बदलतोय. काँग्रेस 37 जागांवरती आघाडीवर आहे. ही आघाडी आणि पिछाडीची जी गणित आहे ती सातत्याने क्षणाक्षणाला बदलतायत. हरियाणाचं चित्र बदलणारे, हरियाणाचा सत्तेचा सारीपाठ बदलणारी काही मिनिटं होती ही. गेल्या 60 मिनिटांमध्ये खरं तर सत्तेचा जो सगळा सारीपाठ आहे तो बदलून गेलेला आहे. ईव्हीएम मशीन मधून तिसऱ्या राऊंडच्या नंतर जी काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट सध्या आघाडीवर आहे. विनेश बद्दल आपल्याला माहिती आहे. भाजपचे दुष्यंत चौटाला हे सध्या आघाडीवरती आहेत. काँग्रेसचे भूपेंद्र सिंग हुड्डा आघाडीवर आहेत. हुड्डा हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसचे आदित्य सुरजेवाला सुद्धा आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या सावित्री जिंदाल सुद्धा आघाडीवर आहेत. आणि काँग्रेसच्या साठी आजचा हा दिवस निश्चितपणे थोडासा त्यांना चकित करणारा म्हणावा लागेल.